संसद में बुधवार को 130वां संशोधन विधेयक पेश किया गया, जो अगर पास हो गया तो केंद्र सरकार को अभूतपूर्व शक्तियां मिल सकती है, जिसे लेकर विपक्ष से लेकर संवैधानिक विशेषज्ञों तक में खलबली मच गई। शरद पवार गुट के विधायक जितेंद्र आव्हाड ने पत्रकार परिषद लेकर इस कानून पर सवाल उठाए। असं नाही आहे, हे बिल भारताच्या लोकशाही आणि संविधानावरती चाललंय। कुठल्याही मुख्यमंत्र्यावरती केस करायची आणि त्याला जर 30 दिवस जेलमध्ये राहावं लागलं तर त्याला पदावरून हटवायचाच नाही, तर ती सत्ता ही राज्यपालाच्या हातात जाईल। म्हणजे केंद्र हे सुप्रीम होईल। केंद्र आणि राज्यामध्ये जे संविधानाने आखून दिलेल्या मर्यादा आहेत, त्या आखून दिलेल्या मर्यादामधली जी एक अशी भिंत आहे, ती भिंत पाडून टाकायची। म्हणजे विरोधी पक्षाची सरकार असतील तिथल्या मुख्यमंत्र्याला ताब्यात घ्यायचं, कुठलीही केस टाकायची ना, त्यांच्याकडे केंद्रीय यंत्रणा काही कमी नाहीत, तिथल्याही केंद्रीय यंत्रणेने केस टाकायची, त्या मुख्यमंत्र्याला त्या मंत्र्याला ताब्यात घ्यायचं, जेलमध्ये बसवायचा आणि घरी पाठवून द्यायचं। नंतर तो कालांतराने निर्दोष सुटेल ती गोष्ट वेगळी, पण तोपर्यंत तर संपलं ना सगळं। आणि तुमच्याकडे एवढे मजबूत कायदे असताना PMLA, ED आहे, CBI सगळे, मग हा कायदा आणण्याची गरज काय आहे? हे सरकार लोकशाही खतम करायला निघालेलं आहे। हे सरकार हुकुमशाही आणायला बघतंय। एकीकडे वोट चोरीतनं चोरून आलेलं सरकार सध्या कार्यरत आहे। वोट चोरी प्रमाणाच्या बाहेर सिद्ध होते, जसं आम्ही दाखवून दिलं महाराष्ट्रामध्ये, तो नंतर विचार घेऊया। पण कालचा जो कायदा आणण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, हा कायदा हा या देशातल्या लोकशाहीवरचा प्रचंड मोठा हल्ला आहे, संविधानावरचा हल्ला आहे। मुद्दामून विरोधी पक्षाच्या जर सरकार निवडून आली आणि केंद्रात जर ह्यांची सत्ता असेल तर ती सरकार जे राज्यात आहे ते उलथवून कसं टाकायचं त्याच्यासाठी आणलेला हा कायदा आहे। लोकशाही आहे फक्त शब्दात, पाठ्यपुस्तकात, चर्चेत अस्तित्वात राहील, पण जे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं अस्तित्व पाहिजे ते संपुष्टात आलेलं असेल। नाही असं म्हणजे त्यांना तर वाटतं की भारतामध्ये फक्त तेच असावेत, बाकी कोणी नसावंच, त्याच्यासाठी चाललेले सगळे प्रयत्न। तुम्ही हे सगळं का करताय? म्हणजे तुम्हाला काय नेमकं भारतात काय करायचंय? भारत एवढं वर्ष चालला नाही का? काँग्रेसची एवढे वर्ष सत्ता होती, काँग्रेसने अशी कधी कायदे आणून विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना अटक करा असं कधी झालंय का? आणि हे अरविंद केजरीवाल यांनी 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी सांगितलेलं की असा एक कायदा आणतील, उद्या ममता बॅनर्जीला मॅडमना त्रास देतील, जेलमध्ये घेतील, राजीनामा द्या। इथे सिद्धरामय्या आहे, तिथे रेवंत रेड्डी आहे, इथे भगवंत मान आहे। म्हणजे हे सगळे मुख्यमंत्री जे आपल्या ताब्यात नाहीत त्यांना बसवा जेलमध्ये आणि संपून टाका। म्हणजे केंद्रातली सत्ता ही केंद्र सांगेल ते असं या देशामध्ये फेडरल स्ट्रक्चर आहे। या देशामधल्या राज्यांना काही अधिकार आहेत, अधिकार वाटून दिले आहेत। मुख्यतः हे लक्षात घ्या, संविधानाने राज्याचे आणि केंद्राचे अधिकार वाटून दिले आहेत। ते वाटलेल्या अधिकारांवर जरी तुम्ही आक्रमण करणार असाल तर ते संविधानावर आक्रमण आहे। आणि असा कायदा हवाय कशाला तुम्हाला? आणि कुठलाही गुन्हेगार जोपर्यंत तो साबित होत नाही, तो पुराव्यानिशी सिद्ध होत नाही, तो गुन्हेगार नाही असं संविधान म्हणतं। तरी तुम्ही त्याला गुन्हेगार समजून त्याला घरी पाठवणार असाल तर तुम्हाला राज्य व्यवस्था कोलमडून टाकायची आणि स्वतःच्या ताब्यात घ्यायची हुकुमशहासारखी।